नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावकडे निघालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळीजवळ रोखलं। कर्नाटकी दडपशाहीचा राजेंद्र पाटलांनी केला निषेध। बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये नव्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज। ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांचं प्रतिपादन। शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कारानं डिसले यांचा सन्मान। एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण कायद्यामुळे झोपडपट्टी मुक्त संकल्पना पूर्ण होण्यास मदत होणार। क्रीडाईच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यात आरोग्य विभागात 17,000 पदांची होणार भरती। पहिल्या टप्प्यात 8,500 पदांची भरती। उद्या निघणार जाहिरात। आणि शिवाजी पुलानजीकच्या पेट्रोल पंपाजवळ फर्निचर दुकानात चोरी। सुमारे पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास। चोरटे सीसीटीव्हीत कैद। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीजवळ अडवलं। नामदार पाटील यांनी कर्नाटकच्या या दडपशाहीचा निषेध केलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर बेळगावकडे निघाले होते। मात्र कर्नाटक पोलिसांकडून त्यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आलं। कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला। यावेळी राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पोलिसांच्या या कारवाई विरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांना हक्क आहे। मात्र देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत असताना तो हक्क नाकारला जात असून कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निषेध केलाय। भाषावार प्रांत रचनेनंतर हा सगळा सीमा भाग महाराष्ट्रामध्ये समावेश करावा, त्यासाठी म्हणून अनेक वर्ष सीमा भागातली सर्व जनता ही अनेक दिवसांपासून आज लढा देते आणि जवळपास 13 लोक ह्या सगळ्या सीमा प्रश्नामध्ये ते शहीद झालेले आहेत। त्यांना अभिवादन करण्याच्या दिवशीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा हाच प्रकार घडला, यावर्षीसुद्धा हाच प्रकार घडला। एकंदरीत कर्नाटक शासनाची ही जी हुकुमशाहीची पद्धत आहे ही निश्चितपणे निषेधार्ह आहे।
आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक सन्माननीय आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आज खरं म्हणजे बेळगावात आहेत, त्यांची भेट मागितलेली होती, पण ती भेटसुद्धा नाकारणं ही अतिशय दुर्दैवी आहे आणि एकंदरीत सीमा भागाच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यापैकी प्रकार आहे. निश्चितपणे मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. राज्य शासन, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ह्या सीमा भागाचे समन्वयक एकनाथजी शिंदे साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण सीमा भागातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळेपर्यंत राज्य सरकार त्यांच्याबरोबर राहील. मागील वर्षीही असाच प्रकार घडला होता. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते महाराष्ट्रातून जात असतात, पण मागील 2 ते 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील नेत्यांना या ठिकाणी प्रवेश न दिल्याच्या घटना घडल्या. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये नव्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे, असं प्रतिपादन ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांनी केलं. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांना शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांनी बदलत्या काळानुसार ग्लोबल होण्याचं आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केलं. ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार डिसले यांना देण्यात आला. यावेळी विवेकानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य अभयकुमार साळुखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रणजित सिंह डिसले यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीबद्दल भाष्य केलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये नव्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. 21व्या शतकातील शिक्षक तयार करायचे असतील तर 18व्या शतकातील शिक्षण पद्धत वापरून चालणार नाही. शिक्षक जितके सक्षम तितकी नवी पिढी सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी बदलत्या काळानुसार ग्लोबल होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या प्रसंगी अभय रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तेजस्विनी मोरे या विद्यार्थिनीनं रणजित सिंह डिसले यांचं रेखाटलेलं चित्र त्यांना भेट दिलं. या कार्यक्रमात विश्वविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी प्राचार्य राजेंद्र शेजवळ, युवराज भोसले आदी उपस्थित होते. संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार असून या नियमावलीचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. राज्य सरकारची झोपडपट्टीमुक्त ही संकल्पना पूर्ण होण्यास हा कायदा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर क्रीडाईच्या वतीनं आयोजित 1 दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. यामुळे संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीला तत्वतः मान्यता मिळूनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. डिसेंबर 2020 पासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, शंका यांचं निरसन करण्यासाठी कोल्हापूर क्रीडाईच्या वतीनं आज हॉटेल सयाजी इथं 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते तर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी टाउन प्लॅनिंगचे जॉईंट डायरेक्टर प्रकाश भुकटे, सुनील मरळे, सुधाकर नांगनुरे, अविनाश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीमुळे राज्यातील बांधकाम क्षेत्राला एकसमान नियमावली लागू झाल्यानं बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार असल्याचं सांगितलं. प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अबाधित ठेवून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या नियमावलीचा सर्वात जास्त फायदा 150 चौरस मीटरपर्यंत बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्य सरकारची झोपडपट्टीमुक्त संकल्पना पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. की 150 स्क्वेअर मीटरच्या खालच्या बांधकामाला आता परवानगीची आवश्यकता लागणार नाही. त्यानं फक्त प्लॅन करायचा आहे आणि तो ऑनलाईन सबमिट करायचा आणि जी काही पैसे भरतील त्याची पावती मिळेल तेच बांधकाम पावती, अशा पद्धतीचा नियम त्या ठिकाणी आलेला आहे. मला वाटतं या सगळ्या नियमांमध्ये सगळ्यात चांगला निर्णय कुठला असेल या सगळ्यामध्ये तर तो हा लहान क्षेत्रासाठी असं माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आहे.
झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र या पद्धतीची संकल्पना महाविकास आघाडीनं सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं या बांधकाम क्षेत्राला कशी गती देता येईल हा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारवर निश्चितपणे असणार. राज्यात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढते. पुढील 10 वर्षात राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 58% लोक नागरी क्षेत्रात राहतील असा अंदाज आहे. त्यामुळं वाढत्या नागरिकीकरणामुळं भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार करून सर्वसामान्यांना कमी किमतीत घरं मिळावीत, मूलभूत सुविधा चांगल्या मिळाव्यात, महापालिकांना आवश्यक सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी या नियमावलीच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचं नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं आणि चांगलं वातावरण शहरामध्ये निर्माण व्हावं, महापालिकांना सार्वजनिक सुविधा देता याव्यात अशा पद्धतीचा हा एक आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की युनिफाईड DCR हे साध्य नाही, साधन आहे. हे फक्त साधन आहे. या नव्या नियमावलीचा फायदा पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे यासह सर्व महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. यावेळी क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, रविकिशोर माने यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण 1025 ग्रामपंचायती आहेत. 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. यातील 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे शुक्रवारी 386 ग्रामपंचायतींसाठी चुरशीनं मतदान झालं. मतदानानंतर कुणाला किती मतदान पडणार, कोण किती मतांनी विजयी होणार याची आकडेमोड करण्यात उमेदवारांचे समर्थक व्यस्त आहेत. दरम्यान उद्या म्हणजेच सोमवारी मतमोजणी होणार असून प्रशासनानं त्याची तयारी पूर्ण केली आहे. ज्या त्या तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान करवीर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी रमणमाळा इथल्या शासकीय बहुउद्देशीय गोदामात होणार आहे. एकूण 6 फेऱ्या आणि 36 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. करवीर तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया 15 जानेवारीला पार पडली. 34 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 205 केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या सोमवारी 49 ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया रमणमाळा इथल्या शासकीय गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 36 टेबलवर 108 कर्मचाऱ्यांकडून 6 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क इथून वाहनांना आत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या वाहनांसाठी पोलीस मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती करवीरच्या तहसीलदार शीतल भामरे मुळे यांनी दिली आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 36 टेबलवर एका वेळेला मतमोजणी सुरू करणार आहोत. या 36 टेबलवर प्रत्येक टेबलवर एका प्रभागासाठी या पद्धतीने एक पर्यवेक्षक आणि एक असिस्टंट आणि एक कोतवाल अशा पद्धतीने 3 कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केलेली आहे. हे मतमोजणीचं नियोजन जे आहे ते 6 फेरीमध्ये आपण निश्चित केलेलं आहे, ज्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये 10 ग्रामपंचायती, दुसऱ्या फेरीमध्ये 10 ग्रामपंचायती, तिसऱ्या फेरीमध्ये 9, चौथ्या फेरीमध्ये 8, 5व्या फेरीमध्ये 9 आणि 6व्या फेरीमध्ये 3 अशा एकूण 49 ग्रामपंचायतीची मतमोजणी आपण पूर्ण करणार आहोत. सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे आणि त्यांना प्रत्यक्ष मशीनवर प्रात्यक्षिक दाखवून कशा प्रकारे रिझल्ट घ्यायचा आहे ते सगळं निश्चितपणे समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने संपूर्णपणे आम्ही तयारी केलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र हा देशात अव्वल ठरावा यासाठी शिक्षकांनी जबाबदारी पार पाडावी असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि शिक्षक मेळाव्यात त्या बोलत होत्या.
मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या या शिक्षण परिषद आणि मेळाव्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेवराव पाटील, राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, भैया माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. 2005च्या पेन्शन प्रश्नावरील अधिसूचना मी रद्द केली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नामदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर एकत्र बसून चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून यासाठी शिक्षक स्वतःच महत्त्वाकांक्षी असला पाहिजे. शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणाची उंची वाढवण्यासाठी सहकार्य करावं. जागतिक पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं. आणि शालेय शिक्षण विभागाची उंची कशी दिवसेंदिवस वाढेल यासाठी सहकार्य करा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भविष्यात ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून दिला पाहिजे असं सांगितलं. शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून इंग्रजी माध्यमाकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. डिजिटल शिक्षणासाठी आणि मोबाईल देण्यासाठीचा खर्च ग्रामविकास विभाग उचलेल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली. आपण करू शकलो नाही. का करू शकलो नाही? की आपल्याकडं तेवढ्या सुविधा नव्हत्या. एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या घरामध्ये मोबाईल असेल त्याची खात्री नव्हती. असला तर आईचा असेल, वडिलाचा असेल, ती कामाला गेली की ती घेऊन जाणार. मुलाचं शिक्षण कसं होणार? मला वाटतं ही व्यवस्था आता आपण करून ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुद्धा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला गरीब विद्यार्थ्याला मोबाईल घेऊनच दिला पाहिजे अशी व्यवस्था करा. हार्डवेअरची व्यवस्था केली पाहिजे. डिजिटल शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. आता आपल्याला या कोरोनानं सगळं शिकवलेलं आहे आणि एखाद्या जिल्हा परिषद शिक्षक तिसरे सणासारखा ग्लोबल टीचर होऊ शकतो हे सुद्धा जिल्हा परिषद शिक्षकांनी जाऊ शकतो. आणि मग त्याचा आदर्श ठेवून आपल्याला सुद्धा या डिजिटल शिक्षणामध्ये भाग घेतला पाहिजे. या विभागाचा ग्रामविकास विभागाचा मंत्री म्हणून जो काही खर्च येईल ती उचलण्याची जबाबदारी ग्रामविकास खातं निश्चितपणाने घेईल आणि हे डिजिटल मी पालकमंत्रीच आहे. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न हे मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर यावेत यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करू. तसंच प्राथमिक शिक्षकांच्या फौजदारी गुन्ह्यात साक्ष न घेण्याच्या मागणीसाठी मुंबईत बैठक घेण्याची ग्वाही नामदार सतेज पाटील यांनी दिली. फौजदारीचा विषय इथं वरुटे सरांनी सांगितला. या मंगळवारीच वरुटे सर तुम्ही मुंबईला या. आपण निश्चितपणे मी बैठक लावतो आणि त्यामधून आपण हा निर्णय घेऊया जेणेकरून या प्राथमिक शिक्षकाच्या साक्षीबद्दल हा जो काही विषय आहे त्याची साथ घ्यावी लागते त्यामध्ये त्याला कशी सोडवणूक करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेवराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केलं. राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. संघाचे राज्य सरचिटणीस केशव जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत.
15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये सध्या न्यायालयीन वाद सुरू असल्यानं या मुद्द्यावरून उद्या सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे. 15व्या वित्त आयोगाच्या निधी वितरणाच्या आराखड्यात बदल करण्याच्या तसंच समाज कल्याण विभागाला दिलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या खर्चाच्या मान्यतेचा विषयही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या सोमवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. मात्र 15व्या वित्त आयोगाचा आणि समाज कल्याण विभागाचा निधी, वॉटर एटीएम घोटाळा आणि शिंगणापूर शाळेतील मॅट घोटाळा अशा मुद्द्यांवरून ही सभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे. 15व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला जवळपास 10 कोटींचा निधी मिळालाय. मात्र या निधी वितरणाचा मुद्दा सध्या गाजतोय. निधी वितरणाचा आराखडा गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतल्यानं पुन्हा या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागाला आलेला 36 कोटीच्या निधीच्या वितरणाचा मुद्दाही सध्या गाजतोय. समाज कल्याण सभापती विरुद्ध सदस्य असा वाद रंगल्यानं हा विषय सभेपुढे येणार आहे. शिवाय शिंगणापूर शाळेला पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे कुस्ती मॅटबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी स्थायी समितीला अहवाल सादर केलाय. मात्र अद्यापही याबाबत कार्यवाही नसल्यानं हा मुद्दा सदस्यांकडून सभेपुढे उपस्थित केला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच एकूण 17,000 पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 8,500 पदांची भरती केली जाणार असून भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध केली जाणार आहे. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र कमी कर्मचाऱ्यांमुळे यंत्रणेवर कमालीचा ताण पडला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात 17,000 पदांची भरती केली जाणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात 8,500 पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील पदं भरली जाणार असून यात नर्सेस, वॉर्डबॉय, क्लार्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे. या भरतीबाबतची जाहिरात उद्या म्हणजेच सोमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत भरतीचं काम पूर्ण होईल असं नामदार राजेश टोपे यांनी सांगितलं. शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी पुढील काळात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं. शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील शैक्षणिक विचार मंचच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा डी.बी. पाटील पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. न्यू कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 70हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाहू महाराजांचं शैक्षणिक धोरण शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांनी पुढं चालवल्याचं सांगितलं. बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजेत हा त्यांनी ध्यास धरला. मुलांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करून दिल्या. पुरस्काराची उंची वाढवण्यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी पुढील काळात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन नामदार वर्षा गायकवाड यांनी केलं. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याला उजाळा दिला. अनुदान, पेन्शन, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील. मात्र आता केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात काय लपलंय हे कुणालाही माहिती नाही. एका विचाराचा अभ्यासक्रम येतोय की काय अशी शंका व्यक्त करून नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांनी निर्णायक भूमिका घेण्याचं काम करावं असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं. प्रश्न अनेक आहेत, ते सोडवण्याची जबाबदारी राज्य शासन म्हणून निश्चितपणे आम्ही घेऊ. परंतु येणारं नवीन संकट, या संकटाला आम्ही कसं तोंड देणार आहोत? माझी मुलं शिकलेले आहेत, माझं शिक्षण संपलेलं आहे, आता मला विचार करायची गरज नाही असा जर शिक्षक म्हटला तर मग पुढची काळातली जी पिढी होणार आहे ती कुठल्या विचाराची पिढी होईल हे आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही. आणि मग माझं शिक्षण व्यवस्थेतल्या या सगळ्या मंडळींना विनंती आहे की या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल एक निर्णायक भूमिका पुढच्या काळात ज्यावेळी घ्यावी लागेल ते घेण्याचं काम आपण सर्वांनी करावं ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. डी.बी. पाटील हे तपस्वी शिक्षणतज्ज्ञ होते अशा शब्दात नामदार हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत असगावकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला आमदार अरुण लाड, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, DB पाटील शैक्षणिक आणि सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा सविता पाटील, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन RD पाटील, अध्यक्ष BG बोराडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, प्राचार्य AS रामाणे, भैया माने, वसंतराव देशमुख, DB पाटील शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष VG पोवार, SD लाड, खंडेराव जगदाळे, SV गुरबे, DS घुगरे, SK पाटील यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साहस ही संस्था समाज आणि दिव्यांगांमधील एक वेगळं नातं जोडणारा पूल आहे, असं प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलं. साहस डिसेबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गेली अनेक वर्ष डॉक्टर नसीमा हुरजूक या दिव्यांगांसाठी निस्वार्थीपणे काम करतायत. डॉक्टर हुरजूक यांनी साहस डिसेबिलिटी रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचा उद्घाटन समारंभ केशवराव भोसले नाट्यगृहात खासदार श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते साहस डिसेबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या फलकाचं अनावरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, नामदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर नसीमा हुरजूक यांनी दिव्यांगांबद्दल केलेल्या कार्याचा आढावा घेतला. खासदार श्रीनिवास पाटील यांनी डॉक्टर नसीमा हुरजूक यांनी दिव्यांगांसाठी स्थापन केलेली साहस ही संस्था समाज आणि दिव्यांगांमध्ये एक नवं नातं निर्माण करणारा पूल असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात वयाच्या 16व्या वर्षी अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या डॉक्टर रोशन शेख यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर रोशन शेख यांनी आपल्या जीवनातील संघर्ष विशद केला. नामदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं साहस फाउंडेशनसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक मोहिते, सचिव उद्योगपती तेज घाटगे, अजीज हुरजूक, जयप्रकाश काबरा, गणी आजरेकर, साताराम पाटील, अश्किन आजरेकर, भारती दलाल, ॲडव्होकेट नकुल पारसेकर, सुधीर पाटील, भरतकुमार शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका लोकसहभागातून राबवत असलेल्या महास्वच्छता अभियानात आज 1.5 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला. आज या मोहिमेचा 90वा रविवार होता. आज टेंबलाईवाडी उड्डाणपूल परिसर, जैन बोर्डिंग ते खानविलकर पेट्रोल पंप, गजानन महाराज नगर ते क्रीडा संकुल रोड, पंचगंगा घाट आणि स्मशानभूमी परिसर आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विविध सामाजिक संस्था, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. दरम्यान स्वरा फाउंडेशनच्या वतीनं पंचगंगा नदीघाट परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करण्यात आलं. तर वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं साने गुरुजी वसाहत, राजोपाध्यनगर इथं लहान मुलांच्या हस्ते दुर्मिळ औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण करण्यात आलं. भंडारी ग्रुपची सुरू असलेली यशस्वी वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. भंडारी ग्रुपच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि भंडारी माचीसच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावातील नामदेव भंडारी कुटुंबीय कोल्हापुरात स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी 1978 मध्ये पानाचा व्यवसाय सुरू केला. एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता त्यांनी मसाले आणि ड्रायफ्रुट्स या व्यवसायात आपले पाय रोवले. व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं त्यांनी भंडारी माचीस आणि भंडारी ग्रुपच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ सुरू केलं. या संकेतस्थळाचं उद्घाटन खासदार संभाजीराजे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जयसिंगराव पाटील, नामदेव भंडारी, अजयकुमार भंडारी यांच्या उपस्थितीत पार पडलं. भंडारी ग्रुपनं पानाचा व्यवसाय ते मसाले आणि ड्रायफ्रूट क्षेत्रात पाऊल टाकून आदर्श निर्माण केल्याचं सांगून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जयसिंगराव पाटील यांनी भंडारी ग्रुपच्या वाटचालीचं कौतुक केलं. अजयकुमार भंडारी यांनी ग्रुपच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी भंडारी ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भंडारी ग्रुपचे विजय भंडारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या.
त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पुलानजीक आंबेवाडी हद्दीत असणाऱ्या सोनाई फर्निचर दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून अज्ञातांनी सुमारे $2.25 लाखाचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी आकाश बारडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उशिरी इथल्या आकाश बारडे यांच्या मालकीचं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी गावच्या हद्दीत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री ते दुकानाचे शटर बंद करून घरी गेले होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्या सोनाई फर्निचर या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानातील एक LCD, 3 LED आणि कपाटाचा दरवाजा उचकटून 2,000ची रोकड असा $2.25 लाखाचा मुद्देमाल लंपास केलाय. दरम्यान दुकानातील CCTV फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून तब्बल 2 तास हे चोरटे या दुकानात होते. या प्रकरणी आकाश बारडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. करवीर पोलीस CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. करवीर तालुक्यातील कुर्डू इथल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती परप्रांतातून आलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधन करतेय. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून मजुरांची मुलं शैक्षणिक प्रवाहात येत आहेत. ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा प्रत्येक वर्षी चर्चेत असतो. दरवर्षी सुमारे 12 लाख ऊस कामगार साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जातात. या ऊस कामगारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्या गावाकडे सोय नसते. त्यामुळे हे ऊस कामगार आपल्यासोबत मुलांनाही घेऊन येतात. मात्र या मुलांच्या शिक्षणाची 6 महिने खूप हेळसांड होते. ऊस कामगारांची पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहते. त्यामुळे ऊस कामगारांच्या मुलांच्याही हाती कोयताच येतो. ही समस्या जाणून विद्यामंदिर कुर्डू शाळेतील पदवीधर अध्यापक सुनील कारंजकर यांनी मंदिराच्या अंगणात भरवलेल्या शाळेत कुर्डू परिसरात नांदेड जिल्ह्यातून आलेल्या ऊस कामगार मुलांना शाळेत आणून शैक्षणिक साहित्य आणि कपडे देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणतायत. कुर्डू परिसरात नांदेड जिल्ह्यातून आलेल्या सर्व ऊस कामगारांना अलका कारंजकर, सुनील कारंजकर यांनी साड्या, कपडे, चादरी देऊन मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं सुरू ठेवलंय. त्याला मुख्याध्यापक बाळासाहेब कांबळे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सर्जेराव पाटील यांचंही मोलाचं सहकार्य मिळत असून यामुळे मजुरांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नामदार हसन मुश्रीफ, मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडला. एक हात मदतीचा सामाजिक बांधिलकीचा बहुउद्देशीय संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा शुक्रवार पेठ डोरले कॉर्नर इथं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मालोजीराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत झाला. बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा, नीलम बनछोडे, सुषमा पेटकर, राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू रिद्धी पट्टणशेट्टी, नारायणी वर्णे, तेजश्री, गायत्री पाटील यांच्यासह कोरोना काळात योगदान दिलेल्या महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. सामाजिक प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सोडवण्यासाठी दादा नेहमीच पुढाकार घेत असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचं कसब त्यांच्याजवळ होतं. त्यांच्या पश्चात कुटुंबियांनी त्यांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून गरजूंना मदतीचा हात दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. D98 ग्रुप आणि एक हात मदतीचा सामाजिक बांधिलकी बहुउद्देशीय संस्थेला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, सुजित चव्हाण, अजित चव्हाण, प्रताप चव्हाण, महेश कदम, आदिल फरास, मुसाभाई पटवेगार, दीपक येसारडेकर, राजू डोरले यांच्यासह परिसरातील तालीम संस्था आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
राज्य शासनाच्या वतीनं नामदार हसन मुश्रीफ यांनी 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून घोषित केलाय। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल साळोखे फाउंडेशननं नामदार मुश्रीफ यांचा सत्कार केला। यावेळी फाउंडेशनचे सुहास साळोखे, अमर साळोखे, अतुल साळोखे, अवधूत साळोखे, महेश साळोखे, सचिन साळोखे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। सध्या 89 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत। जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 524 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले। त्यापैकी 516 अहवाल निगेटिव्ह आले। या कालावधीत 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। या नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 3, करवीर तालुक्यातील 3, गगनबावडा तालुक्यातील 1 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे। जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,757 इतकी झाली आहे। 24 तासात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,956 इतकी झाली आहे। 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नसून सध्या जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव कृष्णात माळी यांचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते 80 वर्षाचे होते। ते गेली 27 वर्ष काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते। काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। वीरशैव लिंगायत माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष आणि MSCB कामगार इंटक संघटनेचे ते सरचिटणीस होते। शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे। एकूण 20 टेबलवर 13 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। मतमोजणी ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होईल। बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावकडे निघालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळीजवळ रोखलं। कर्नाटकी दडपशाहीचा राजेंद्र पाटलांनी केला निषेध। बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये नव्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज, ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांचं प्रतिपादन। शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कारानं डिसले यांचा सन्मान। एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण कायद्यामुळे झोपडपट्टी मुक्त संकल्पना पूर्ण होण्यास मदत होणार। क्रीडाईच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यात आरोग्य विभागात 17,000 पदांची होणार भरती। पहिल्या टप्प्यात 8,500 पदांची भरती। उद्या निघणार जाहिरात। आणि शिवाजी पुलानजीकच्या पेट्रोल पंपाजवळ फर्निचर दुकानात चोरी, सुमारे पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास, चोरटे CCTVत कैद। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।